हे गाईज वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर आता आम्ही जातो आहे हेअरकट करण्यासाठी. बघा मला थोडं बरं नसल्यामुळे थोडं असं जरा तोंड फुगल्यासारखं झालं आहे. धुवा आणि ही बघा मस्तपैकी मी क्लिअर कट केली आहे. माझे हेअर जरा डॅमेज झाले होते, लॉंग हेअर होते वन लेंथमध्ये. तर मग अशा प्रकारे मी हेअर कट केला आहे. थोडी मी डिसअपॉइंटेड होती बिकॉज ना हेअरफॉल फार झालेला होता, म्हणून मी म्हणत होती त्यांना की माझे हेअरफॉल फार झाला आहे. त्याच्यानंतर ना मी आता आली आहे माहेरी माझ्या, आणि मला एका ओकेजनसाठी चप्पल घ्यायची आहे. मस्त चप्पल घेण्यासाठी आली मी इथे. पण मला काय आवडल्या नाही. ह्या खाली होत्या बरं का, बट मला ते बजेट असं वाटलं की मी नाशिकला शालीमारला अजून भारी मिळाले असते एवढ्या बजेटमध्ये. दोन हे बघा आम्ही आलो आहे नूडल्स घ्यायला. स्पृहा बघा कशी बसली आहे तिथे. गुगली चायनीज कॉर्नर मालेगाव. इथे पप्पा उभे आहेत. इथे कलरफुल. हे गाईस तर निघालो आम्ही घरी जायला. तर सांगून देते तुम्हाला, मी आली आहे मालेगावला माझ्या माहेरी. तर बघा ही रात्रीचा 7-7:30चा टायमिंग आहे बघा, पण अंधार इतका पडतो, इतका डेंजर. चाललो आहे आम्ही घरी. काम आमचं अर्धच कंप्लीट झालं, अर्धं झालं नाही. एनिवेज तर चाललो आहे आता. मस्त घरी जाऊन नूडल्स खाऊयात. सगळे जुने दुकानं वगैरे मला असं खूप. हे गाईज स्पृहा बघा कशी एन्जॉय करते त्याच्या मामाच्या गावाला. आम्ही बघतोय टीव्ही. बाबांच्या गावाला मग मामाचं पण गाव आहे ना ते. तर एकंदरीत असं आहे. एव्हरीवन, मला माहित नाही तुम्हाला मी केवढी दिसते इथं, पण आता आम्ही ना लाईट बंद केले. रात्रीची वेळ, जेवण वगैरे झालंय आमचं, आणि आता आम्ही मस्त टीव्ही बघत बसलोय. कोणाची तरी दात भर चमकता आहे ते. सबस्क्राईब करा म्हणा मला. सबस्क्राईब माय व्हिडिओ. सबस्क्राईब माय व्हिडिओ. हे गाईज तर तुम्ही खरंच सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा.